इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्या पहिल्या पाठामध्ये गुरुत्वाकर्षण या पहिल्या पाठामध्ये आपण गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल आणि केपलरचे नियम, केपलरचे पहिला, दुसरा आणि तिसरा नियम याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याविषयी आपण माहिती घेण्यास सुरुवात केली होती, परंतु वेळेअभावी आपण या ठिकाणी येऊन थांबलो होतो. तर आपला आता हा पुढचा मुद्दा आहे, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. म्हणजे गुरुत्वाकर्षण सिद्धांत जो आहे तो संपूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडातील किंवा सर्व खगोलीय वस्तूवर लागू होतो अशा प्रकारचा सिद्धांत आहे. अशा प्रकारचे हे जे बल आहे गुरुत्वाकर्षण बल, सर्व संपूर्ण खगोलीय कोणत्याही दोन वस्तूवर हा बल जो आहे तो कार्यरत असतो. दोन वस्तू दरम्यान हा बल असतो, म्हणून त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. आणि न्यूटनने हा जो सिद्धांत मांडला त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोष्टकामध्ये माहिती फार महत्त्वाची आहे, आपण आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे योहानस केपलर यांच्याविषयी माहिती दिली आहे. एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ होते. सन 1600 ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. 1601 टायको ब्राहे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी, म्हणजे टायको ब्राहे हे शाही गणितज्ञ होते, आता त्यांचे उत्तराधिकारी म्हणून यांनी सुद्धा शाही गणितज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ब्राहे यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी ब्राहे यांनी केलेल्या ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे करून ठेवली होती. ब्राहे यांनी त्या निरीक्षणांचा केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्या टिपणांचा वापर करून, त्या निरीक्षणांचा वापर करून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम मांडले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांनी, म्हणजे केपलर यांनी जे नियम मांडले त्या नियमांचा अभ्यास केला आणि त्या नियमांचा अभ्यास करून मग न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि नियमाच्या शोधात ते सर्व त्यांचे टिपण, ते नियम गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडण्यासाठी न्यूटनला उपयोगी पडले. आता न्यूटन यांनी जो नियम मांडला तो नियम कोणत्याही दोन वस्तूवर कार्यरत होतो. विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूवर, दोन पदार्थ इथं दिलेले आहेत. दोन पदार्थ, एक आहे M1 आणि एक आहे M2. म्हणजे हा एक पदार्थ आहे, ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. अशा दोन वस्तू आहेत. त्यामुळे दोन वस्तूंचे दोन वस्तुमान कसे ओळखावे म्हणून एकाला M1 हे नाव दिलेलं आहे आणि एकाला M2. M2 हे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि M1 हे पहिल्या वस्तूचं वस्तुमान. आणि त्या दोघांमध्ये जे आकर्षण बल आहे, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतोय, ते आकर्षण बल जे आहे, गुरुत्वीय आकर्षण बल, हे F चिन्हाने दर्शविलेलं आहे. मग तो जो सिद्धांत आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्यामध्ये न्यूटनने काय म्हटले की दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण बल हे त्या दोन्ही पदार्थामध्ये, बघा हे गुरुत्वाकर्षण बल त्या दोन्ही पदार्थाच्या वस्तुमानाच्या M1 वस्तुमान आणि दुसऱ्या पदार्थ वस्तुमान आहे M2, दोन्ही पदार्थांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते, हा सिद्धांत मांडला. आणि त्यासोबतच त्याच्यामध्येच वस्तुमानाच्या गुणाकार समानुपाती असतो आणि तेच गुरुत्वीय बल त्या दोन पदार्थामध्ये जे अंतर आहे, म्हणजे हे M1 पदार्थ आणि हा M2 पदार्थ, त्यांच्या केंद्रापासून गोल जे वस्तू असतात, ज्या वस्तू वर्तुळाकार असतात, त्यांचे जे अंतर आहे त्यांच्या केंद्रापासून मोजायचे असतात या ठिकाणी इथे. आणि त्याला इथं काय नाव दिलेलं आहे, डी हे चिन्ह त्याला दिलेलं आहे. काही ठिकाणी R आहे, काही ठिकाणी D आहे.
तर हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे गुणाकारांच्या समानुपाती आहे. तर दोन्ही पदार्थामध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या ते अंतर डी आहे, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त अनुपाती आहे. इथं जे एक मिनिट हे जे बल आहे चिन्ह कोणतं आहे? चिन्ह तेच असते समानुपाती अल्फा चिन्ह, परंतु व्यस्तानुपाती म्हणजे 1/डीचा वर्ग. फक्त डीचा वर्ग जर राहिला असता तर बल समानुपाती आहे दोन्ही अंतराचा वर्ग, दोन्ही वस्तूमध्ये अंतराचा वर्ग असं म्हणता आलं असतं. परंतु एफ अल्फा म्हणजे समानुपातीचं चिन्ह, 1/डीचा वर्ग म्हणजे व्यस्त अनुपाती असा त्याचा अर्थ आहे. आता इथे एफ आहे, इथे एफ आहे, मग दोन सूत्र वेळ कशाला? दोघांना जोडलं तर या ठिकाणी डाव्या बाजूला इथे हे जे सूत्र आहे हे सूत्र तयार होते. काय आहे? दोन विश्वातील खगोलातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये जे आकर्षण बल आहे गुरुत्वीय आकर्षण बल ते गुणाकाराच्या समानुपाती आणि त्या दोन्ही पदार्थामध्ये असलेल्या अंतराच्या व्यस्तानुपाती असते. हा जो सिद्धांत आहे, हा जो नियम आहे, हा न्यूटन यांनी मांडला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा जो समानुपाती हे जे चिन्ह आहे, चिन्ह काढून टाकून त्याच्या ठिकाणी जी हे गुरुत्व स्थिरांक घेतलं जातं आणि एफ बरोबर जी. आता या ठिकाणी अल्फाच्या ऐवजी कोणतं चिन्ह आलेलं आहे? बरोबर चिन्ह आलं. म्हणजे आता ह्याला आपण गणितीय सूत्रासारखा आपण याचा वापर करू शकतो. हा जो गुरुत्वीय स्थिरांक आहे विश्वातील सर्व वस्तूंमध्ये सर्व ठिकाणी हा सारखा असतो, त्यामुळे त्याला स्थिरांक असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. हा जो जी आहे हा सर्व ठिकाणी सारखा आहे, गुरुत्व स्थिरांक. मग एफ बरोबर जी M1 M2 भागिले डीचा वर्ग किंवा कुठे कुठे आरचा वर्गसुद्धा असं त्याला चिन्ह वापरलेलं आहे. आता दोन वस्तूपैकी आता या ठिकाणी हे सांगितलेलं आहे बघा, फार महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी. आता दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आहे. म्हणजे दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, M1 आणि M2 अशा वस्तू आहेत, M1 गुणिले M2 असं घेतो आपण. मग त्याऐवजी 2M1 केलं आणि गुणिले M2 केलं तर काय होईल? एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बलसुद्धा काय होईल? दुप्पट होईल. तसेच पुढे या दोन वस्तूंमधील अंतर जर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. कारण जेवढे हे पदार्थ जवळ राहतील म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर जेवढं कमी राहील तेवढं आकर्षण बल जास्त राहील. त्यांच्यामध्ये अंतर जर वाढलं, दोन्ही पदार्थ M1 आणि M2 हे एकमेकापासून जर दूर गेले, त्यांच्यामधलं अंतर जर वाढलं तर काय होईल? त्यांच्यामधलं आकर्षण बल हे कमी होईल. अंतर कमी झालं तर आकर्षण बल वाढणार. तर अंतर दुप्पट केले तर 1/4 होईल. हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. जर दोन वस्तूंचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल डॅश होईल, किंवा त्या दोन वस्तूंमध्ये अंतर दुप्पट केले तर गुरुत्वीय बल डॅश होईल, 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांना केंद्राला जोडणाऱ्या सरळ रेषेत असते. म्हणजे जी वर्तुळाकार वस्तू जी आहे ती वस्तू त्या वस्तूला दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते. कुणीकडे आकर्षित करते? आपल्या केंद्राकडे आकर्षित करते. केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेमध्ये ते बल कार्य करत असते. त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून वापरतात. म्हणजे जर दोन वस्तू अशा गोलाकार असतील तर त्या दोन वस्तूमधील अंतर कुठून मोजलं जातं? त्यांच्या एकाच्या केंद्रापासून दुसऱ्याच्या केंद्रापर्यंत ते अंतर मोजलं जातं. जर त्या वस्तू गोल किंवा अनियमित आकाराच्या नियमित आकाराच्या नसतील
तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना म्हणजे सेंटर ऑफ मास त्या वस्तूंचे जे वस्तुमान केंद्र आहे त्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेने असेल. डी काय आहे? यासाठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. म्हणजे त्या दोन बिंदूमधील गोल वस्तू असतील तर त्यांचे केंद्र असतील. जर अनियमित आकाराच्या वस्तू असतील म्हणजे नियमित आकाराच्या वस्तू नसतील, वर्तुळाकार नसतील, गोल नसतील, तर त्यांचं जे वस्तुमान केंद्र आहे त्या एका वस्तूच्या वस्तुमान केंद्रापासून दुसऱ्या वस्तूच्या वस्तुमान केंद्रापर्यंत जे अंतर आहे त्या अंतराला त्या दोन वस्तूमधील अंतर म्हणजे डी असं मानलं जातं. कुठे कुठे त्याला आर हा सुद्धा अक्षर वापरलेलं आहे. आता इथे जे आहे समीकरण 2, हे जे समीकरण आहे हे समीकरण 2 वरून असे दिसून येते की जीचे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजे SI एकक प्रणाली जीचे मूल्य 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या, म्हणजे हे दोन वस्तू आहेत, याचं वस्तुमान M1, या वस्तूचं वस्तुमान M2, दोघांमध्ये अंतर किती आहे? D आहे. तर ह्या ज्या दोन वस्तू आहेत, हे पेन बरोबर चालत नाही आहे, एक मिनिट. M1 वस्तू आहे, दुसरी M2 वस्तुमान असलेली वस्तू आहे. या वस्तुमान M1, याचं वस्तुमान M2, आणि या दोघांमधील अंतर जे आहे ते आहे D. आता ह्या वस्तुमानांच्या आणि अंतराच्या ज्या किमती आहेत, जीचे मूल्य 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून 1 मीटर अंतर असलेल्या वस्तूमधील गुरुत्व बलाच्या मूल्या एवढे असते. आता आपण वरती जे स्थिरांक वापरला आहे जी स्थिरांक काय आहे? M1 वस्तुमान असलेली वस्तूचं वस्तुमान किती आहे? 1 किलोग्रॅम. दुसरी वस्तू आहे ज्याचा वस्तुमान M2 गृहीत धरलेला आहे, तर ते सुद्धा किती आहे? 1 किलोग्रॅम. आणि या दोन वस्तूमध्ये जे अंतर आहे ते किती आहे? 1 मीटर एवढं अंतर आहे. असं जर घेतलं तर त्या दोन वस्तूमध्ये जे गुरुत्वीय बल आहे ते किती आहे? जीच्या मूल्या एवढं आहे, गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते, आणि त्याला काय नाव दिलेलं आहे? जी, आणि तो स्थिरांक असतो. आता या ठिकाणी इथं कोष्टकामध्ये माहिती दिलेली आहे. सिद्ध करा की SI एकक प्रणालीत, तुम्हाला माहीत आहे एकक प्रणाली दोन प्रकारची असतात, SI एकक प्रणाली आणि CGS एकक प्रणाली, अशा दोन एकक प्रणाली आहेत. या दोन पद्धतीमध्ये राशींची एकके मोजली जातात. तर SI पद्धतीमध्ये जीचे एकक न्यूटन मीटरचा वर्ग पर किलो. आता हे जे SI पद्धत काय आहे सर, CGS पद्धत काय आहे, तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं आहे आपल्याला हे, तरीसुद्धा आपण काय करू, एका दिवशी याच्यावर एक व्हिडिओ तयार करू आणि त्याचा आपण त्याची तुम्हाला माहिती देईन. तर जीचे एकक न्यूटन मीटरचा वर्ग किलोग्रॅमचा वर्ग आहे. जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. SI प्रणालीमध्ये जीचे मूल्य 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅमचा वर्ग. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की सिद्ध करा की SI एकक प्रणालीत जीचे एकक न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅमचा वर्ग असं आहे, असं सिद्ध करा म्हटलं. आपण एकदा बघू, पुढे आहे ते आपण इथंच पाहून घेऊ. हे जे आहे त्यासाठी आपण काय करू, F बरोबर G M1 M2 भागिले Dचा वर्ग, हे सूत्र आपण त्यासाठी वापरू. F बरोबर, अलीकडे गेले का ते तुम्हाला लक्षात येणार नाही, थांबा. हां, F बरोबर G M1
m2 भागिले डीचा वर्ग किंवा आरचा वर्ग. आता या ठिकाणी हे जे आहे या सूत्रामध्ये आपल्याला जी बरोबर, जसं की हे एफ बरोबर आहे तसं जी बरोबर हे आपल्याला सूत्र तयार करायचं आहे. मग जीला इथंच ठेवायचं, डीचा वर्ग इकडे भागिले आहे आपल्या साध्या पद्धतीनुसार, इकडे गेल्यावर काय होईल, भागिलेचं काय होईल, गुणिले होईल. मग जी बरोबर एफला एफ इथेच ठेवू, गुणिले डीचा वर्ग भागिले आहे, इकडे गेल्यावर काय होईल, गुणिलेमध्ये होईल डीचा वर्ग, m1 गुणिले m2 अंशस्थानी आहे, या बाजूला आल्यावर छेदस्थानी जातील m1 आणि m2. आता हे जे वरती इथं हे जे आहे वरती न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रॅमचा वर्ग, हे जे एकक आहे कसं तयार झालं आपल्या इथंच लक्षात येईल बघा. आता या ठिकाणी ज्या ज्या राशी आहेत त्या राशींची एकके तिथे लिहून टाकायची. म्हणजे बलाचे एकक काय आहे, तुम्ही सगळे चटकन सांगणार. बलाचे एकक आहे न्यूटन, अंतराचे एकक काय आहे मीटरचा, डीचा वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग म्हणजे मीटरचा वर्गच घ्यावा लागेल, भागिले m1 m2 वस्तुमान m1 गुणिले वस्तुमान m2. आता वस्तुमान जे काही असेल, परंतु वस्तुमान कशामध्ये मोजतात, किलोग्रॅममध्ये. याचं वस्तुमान किलोग्रॅम, या m2चं वस्तुमानसुद्धा कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम. म्हणजे आता हे काय झालं, किलोग्रॅमचा वर्ग. 1 किलोग्रॅम मी काय करतो, हे मिटवतो इथून, किलोग्रॅम गुणले किलोग्रॅम, किलोग्रॅमचा वर्ग. बघा न्यूटन मीटरचा वर्ग किलोग्रॅमचा वर्ग, न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग. अशा पद्धतीने आपण आता तुम्ही अभ्यास करत असताना, व्हिडिओ पाहत असताना सोबतच तुमचा अभ्यासही झाले पाहिजे, फक्त ऐकायचं नाही. कारण वर्गामध्ये तुम्ही सरांना थांबून प्रश्न विचारू शकता, परंतु इथं नाही. इथं काय करायचं, व्हिडिओ थांबवायचा, ते लिहून घ्यायचं. जर एखादी व्याख्या असेल तर ती व्याख्या वहीत लिहून घ्यायची, वही पेन पेन्सिल सगळं घेऊन बसायचं सोबत. आता वस्तुमान केंद्र काय त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे म्हणू शकतो. एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. म्हणून ग्रहांचं जर गोलाकार ज्या वस्तू असतात किंवा ग्रह वगैरे आहेत त्यांच्यामध्ये आकर्षण बल, गुरुत्वीय बल जेव्हा आपण मोजतो तेव्हा त्यांच्यामधील अंतराची आवश्यकता असते. ते कुठून मोजतात, केंद्रापासून मोजतात. म्हणून असं म्हणतो आपण की पृथ्वी गुरुत्वाकर्षण बल जे प्रयुक्त करते, दुसऱ्या पदाला आपल्याकडे आकर्षित करते, ते कुणीकडे आकर्षित करते, तिच्या केंद्राकडे आकर्षित करते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूंचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. मग त्याला काय म्हणतात, सेंट्रॉइड असं त्याला म्हणतात. गुरुत्वाकर्षण नियम सांगतात. आता याच्यामध्ये फार महत्त्वाचं आणि अतिशय मजेशीर आणि अतिशय आवडीची अशा प्रकारची माहिती आपल्याला पुढे मिळणार आहे. गुरुत्वाकर्षण नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असे प्रतिपादन न्यूटन यांनी केले. म्हणजे F समानुपाती आहे m1 m2 भागिले डीचा वर्ग. म्हणजे वस्तुमानामध्ये जर गुणाकार केला m1 गुणिले m2 केले, परंतु दोन वस्तूमधील जे अंतर आहे त्याला भागिलेमध्ये का घेतलं, त्याला व्यस्त प्रमाणात का घेतलं, हे आपल्याला पाहायचं आहे. व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटन यांनी कशाच्या आधारे केले. तर त्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता पडली, कशाच्या आधार केलं त्यांनी, त्यासाठी त्यांना केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत झाली. त्यांनी ते केपलरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. आता केपलर यांचा तिसरा नियम आपण पुन्हा वर जाऊ, तुम्हाला एकदा उजळणी होईल केपलर यांच्या तिसऱ्या नियमाची. हा बघा केपलर यांचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
म्हणजे सूर्याभोवती जो ग्रह भ्रमण करतोय, वर्तुळाकार भ्रमण करतोय, त्या ग्रहाचा आवर्तकाल म्हणजे एका बिंदूपासून निघून त्या कक्षेने फिरत फिरत पुन्हा पूर्वीच्या बिंदूपर्यंत येण्यासाठी त्याला जो काळ लागतो त्याला काय म्हणतात? आवर्त काल म्हणतात. आणि त्याचा वर्ग म्हणजे ते टीचा वर्ग, ह्या झाले काल टीचा वर्ग, हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती म्हणजे भागिले आरचा घन बरोबर स्थिर, हा नियम त्यांनी मांडला होता. आता पुन्हा आपण पुढे जाऊ. आता या ठिकाणी कशाची आवश्यकता पडते? आता एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम. म्हणजे एखादा पदार्थ म्हणजे एखादा ग्रह जेव्हा सूर्याभोवती किंवा एखादा उपग्रह त्याच्या ग्रहाभोवती जेव्हा फिरतो तेव्हा त्याची गती कशी असते? एक समान त्याची गती ही एक समान वर्तुळाकार गती असते. आणि ती कशामुळे सिद्ध होते? कशामुळे त्याचा परिणाम कशामुळे मिळतो? तो अभिकेंद्री बलाचे परिमाण. अभिकेंद्री बलामुळे एखाद्या वस्तूची जी गती आहे ती वर्तुळाकार गती, तो पदार्थ वर्तुळाकार गतीमध्ये राहतो. आपण पाहिलं त्या दिवशी एक दोरा घेऊन त्याला जर छोटा दगड बांधला आणि त्याला असं फिरवलं गोफणीसारखं, तर तो एका विशिष्ट अंतरावरून का फिरत राहतो? कारण तो दोरीला बांधलेला आहे. दोरी जर सोडली तर दोरा तसाच तो दगड तसाच फिरत राहील का? नाही, तो एका विशिष्ट दिशेने निघून जाईल, दूर निघून जाईल. त्याची गती वर्तुळाकार राहणार नाही. म्हणजे वर्तुळाकार गती राहण्यासाठी ज्या कक्षेने तो पदार्थ फिरतोय त्या कक्षेचं जे केंद्र आहे त्या केंद्राकडे विशिष्ट बल जे लागलेलं आहे त्या बलाला काय नाव दिलं आहे आपण? अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बलामुळे वर्तुळाकार गती ही अस्तित्वात येते. जर अभिकेंद्री बल नसेल तर तो पदार्थ फिरता फिरता त्याचं जे कक्षा आहे ती वाढत जाते आणि तो पदार्थ बाहेर दूर कुठेतरी निघून जातो. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देश अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते. हे आपण पाहिले अगोदर, आत्ताच पाहिले. या वस्तूचे वस्तुमान यमने, तिच्या कक्षेची त्रिज्या आरने व तिची चाल व्हीने दर्शवली तर या बलाचे परिमाण म्हणजे हे जे अभिकेंद्री बल आहे जे वस्तूला केंद्राकडे आकर्षित करते ते बल किती आहे? त्या जो पदार्थ फिरतोय वर्तुळाकार गतीने त्या पदार्थाचं वस्तुमान, त्याला आपण चिन्ह दिलेलं आहे यम. तो पदार्थ ज्या चालीने फिरतो त्याला वेग म्हणता येणार, कारण प्रत्येक वेळी दिशा बदलते म्हणून त्याची गती कशी आहे? वर्तुळाकार आहे. तो ज्या चालीने फिरतो ती चाल त्याला चिन्ह दिलेलं आहे व्ही. आणि तो पदार्थ वर्तुळाकार गतीने फिरत असताना जे वर्तुळ तयार झाले त्या वर्तुळाची त्रिज्या, ते या वस्तुमान गुणिले वेग चालीचा वर्ग भागिले त्रिज्या. या ठिकाणी डावीकडे इथं एफ बरोबर यम व्हीचा वर्ग भागिले आर असले पाहिजे. येथे यम हे ग्रहाचे वस्तुमान, व्ही ही त्याची चाल, आर ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर, त्याला आपण सरासरी अंतरसुद्धा म्हणू शकतो. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यास लागणाऱ्या कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. म्हणजे त्या ग्रहाची जी चाल आहे ती कशी काढता येईल? त्या ग्रहाने कापलेले एकूण अंतर आणि त्या ग्रहाला लागलेला एकूण काल, म्हणजे सूर्याभोवती आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते गृहीत धरू आपण, पृथ्वी एका बिंदूपासून निघून सूर्याभोवती पूर्ण परिक्रमा करून पुन्हा त्याच बिंदूवर जोपर्यंत जेव्हा येते तेव्हा तो संपूर्ण काल जो आहे तो कोणता काल आहे? आवर्त काल. आणि तिने किती अंतर कापले? म्हणजे तो संपूर्ण परिघ, त्या कक्षेचा संपूर्ण परिघ याचं जर अंतर म्हणजे कापलेलं अंतर म्हणजे त्या परिघावर फिरली ती त्याची कक्षेची पूर्ण लांबी आणि त्यासाठी लागलेलं ते फिरण्यासाठी लागलेला काळ, या दोघांचं जर गुणोत्तर केलं तर आपल्याला पृथ्वीची चाल म्हणजे त्या ग्रहाची चाल आपल्याला मिळू शकते. ग्रहां आता जो कोणता ग्रह असेल, आपण पृथ्वीविषयी बोलतो आपण नेहमी सहसा, कोणताही ग्रह असेल हे नियम सगळ्यांना विश्वातील सर्व वस्तूंना लागू होतात.
ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर म्हणजे कक्षेचा परिघ. परिघ म्हणजे काय? आता समजा हा ग्रह आहे, हा ग्रह फिरतोय असा, इथे सूर्य आहे, हा ग्रह आहे, हा आहे सूर्य. हा जो ग्रह आहे असा या दिशेने फिरतोय, असा सूर्याची परिक्रमा करतोय. तेव्हा आता ज्या ठिकाणी ग्रह आहे तिथून तो ग्रह निघाला आणि पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी आला. तर हे जे लंबवर्तुळ तयार झालेलं आहे त्या लंबवर्तुळाची संपूर्ण बाह्यकडा, तो संपूर्ण मार्ग जर पाहिला, या जर मार्ग जर आहे बाहेर प्रत्येक बिंदूला जोडणारा जो मार्ग आहे त्या मार्गाला काय म्हणतात? त्या वर्तुळाचा किंवा त्या कक्षेचा काय म्हणतात? परिघ म्हणतात. आणि परिघाचं सूत्र आहे 2πr. यामध्ये 2 म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले आर. आर म्हणजे काय आहे? त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर. मुळात ते त्रिज्या असं, पण इथे त्रिज्या आहे का नाही? प्रत्येक वेळेस त्या ग्रहाचं सूर्यापासून अंतर बदलतं. मग तो सरासरी जे अंतर आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं. आर हे सूर्यापासूनचे अंतर इथं दिलेलं आहे. त्यासाठी लागलेला वेळ म्हणजे त्या ग्रहाचा आवर्तकाल, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला काळ. आता मग जी चाल जी आहे म्हणजे एकूण कापलेले अंतर आणि त्या अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेळ यांचं जे गुणोत्तर आहे, म्हणजे एकूण कापलेलं अंतर म्हणजे कक्षेचा परिघ म्हणजे 2πr. ही 2πr किंमत इथे ठेवली. आणि आवर्तकाल म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे टी. हे सगळं या दोन्ही किमती याच्यामध्ये ठेवल्या. व्ही म्हणजे चाल, त्या ग्रहाची चाल आपल्या 2πr भागिले टी यामधून आपल्याला मिळते. टू पाय आर भागिले टी. आता एफ बरोबर mv चा वर्ग. किती वेळ झालेला आहे? 27 मिनिटं झालेली आहे. व्हिडिओ जास्तही मोठा होऊ नये. आपण हा मुद्दा संपवून मग हे तास बंद करू. एफ बरोबर mv चा वर्ग भागिले, आता पाहिलं आपण जे अभिकेंद्री बल जे आहे ते त्याचं सूत्र काय आहे? mv चा वर्ग भागिले आर. आता व्हीची किंमत काय आहे? 2πr भागिले टी. मग या ठिकाणी जे व्हीचा वर्ग जे आहे त्याच्या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी 2πr भागिले टी ही किंमत ठेवली आणि त्याचा वर्ग करून टाकला. आणि पुन्हा जशाल तसं खाली आरला आर बरोबर यमला यम. म्हणजे आता या कंसाचा वर्ग असल्यामुळे मधल्या प्रत्येक राशीचा वर्ग करावा लागेल. 4, 2चा वर्ग म्हणजे 4, यमला यम, पायचा वर्ग आणि टीचा वर्ग. आणि ह्याला सोडवल्यानंतर असं दिसेल की 4m पायचा वर्ग आर भागिले टीचा वर्ग. यास आर. आता काय करायचं पुढे? थोडं ब्राईटनेस वाढवतं. हां, आता पुढे काय करायचं? 4m पायचा वर्ग आर. आता ह्या वरच्या अंशाला आणि छेदाला दोन्ही बाजूला आरचा वर्गने गुणल्यावर व भागल्यावर आपणास मिळते. म्हणजे अंशालाही आरने गुणायचं आणि छेदालाही आरने गुणायचं. म्हणजे याचा अर्थ दोन्ही बाजू आरने गुणायचं आणि आरनेही भागायचं. म्हणजे एकच क्रिया वर आणि खाली अंशस्थानी छेदस्थानी दोघांनाही केली तर त्याच्यामध्ये किमतीमध्ये फरक पडत नाही. मग काय आलं पुढे? एफ बरोबर 4m पायचा वर्ग भागिले आरचा वर्ग, आरचा घन भागिले टीचा वर्ग ही आपल्याला किंमत मिळते. केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आवर्तकालाचा वर्ग आणि सूर्य आणि ग्रह यांच्यातील अंतराच्या घनाच्या व्यस्तानुपाती असते तर काय त्याची किंमत काय आहे? ते अंक स्थिर आहे. तर हे जे स्थिर आहे तर ते किती आहे? त्याला के हे चिन्ह दिलेलं आहे. मग आता इथे टीचा वर्ग आरचा घन हा स्थिरांक आहे
परंतु इथं आरचा घन आणि टीचा वर्ग आहे म्हणजे व्यस्त झालेला आहे, त्यामुळं 1/k या ठिकाणी घेतलेला आहे. बघा इथं 1/k घेतले आणि त्याला याच्यामध्ये जोडलेलं आहे. म्हणून याची किंमत इथं आलेली आहे f बरोबर 4m पायचा वर्ग भागिले rचा वर्ग k. पण 4m पायचा वर्ग भागिले k यांची किंमत नेहमी कशी असते? स्थिर असते. म्हणून न्यूटन यांनी f बरोबर 1/rचा वर्ग म्हणजे इथून एवढं स्थिर आहे. आता राहिलं काय? r 1/rचा वर्गच राहिलं आहे आणि हे तर यांची किंमत स्थिर आहे. त्यामुळं त्यांनी स्थिर असल्यामुळं न्यूटन यांनी सिद्धांत मांडला की दोन पदार्थामधील गुरुत्वीय बल हे त्या दोन्ही पदार्थामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते आणि सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे दोन पदार्थामधील अंतराच्या वर्गाचं व्यस्त का घेतलं त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी इथे त्याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटन यांनी निष्कर्ष काढला. म्हणजे हे जे सर्व ग्रह सूर्याभोवती जे फिरत आहेत ते ग्रह सूर्याभोवती कशामुळे फिरतात? सूर्य त्यांना त्यांच्या स्वतःच्या केंद्राकडे त्यांना आकर्षित करतो, परंतु ते गतिमान आहेत त्यामुळे आकर्षितही जात नाहीत आणि पुढेही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विशिष्ट त्याच कक्षेमध्ये ते सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजे सूर्य त्यांना जे आकर्षित करतो त्यामुळे जे अभिकेंद्री बल निर्माण होते ज्यालाच आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो, त्या गुरुत्वीय बलामुळे किंवा अभिकेंद्री बलामुळे ते सर्व ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करीत असतात. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. किती महत्त्वाचं आहे बा. ग्रह, तारे, विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होते. हे बल अत्यंत क्षीण आहे, परंतु तेवढ्या मोठ्या वस्तुमानाच्या वस्तूंना सुद्धा विशिष्ट कक्षेमध्ये ते बल फिरण्यास भाग पाडते आणि त्यामुळं ही सर्व ग्रहगोलीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आता आपण थांबू, कारण वेळ किती झालेला आहे? 33 मिनिटाचा आता झालेला आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये त्यामुळे इथे थांबू. बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ.